पेण हादरले, 5 वर्षीय चिमुकलीचा संशयास्पद मृत्यू, अत्याचारानंतर खुनाची शक्यता। संशयित किरण भिकू वाघमारे याला ताब्यात घेतले आहे। पुन्हा एकदा मानवतेला काळिमा फासणारी धक्कादायक घटना रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात समोर आली आहे। पेण तालुक्यातील पाटणेश्वर परिसरातील आदिवासी वाडीतील 5 वर्षीय रिया सागर वाघमारे हिचा मृतदेह मंगळवारी सकाळी आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। मुलगी सोमवारी रात्रीपासून बेपत्ता होती। मंगळवारी सकाळी 8:30च्या सुमारास पेण पोलिसांना याबाबत माहिती मिळताच पोलिसांचे शोधपथक व श्वानपथक घटनास्थळी दाखल झाले। ग्रामस्थांच्या मदतीने शोधमोहीम राबविण्यात आली। त्यानंतर वस्तीपासून सुमारे 100 मीटर अंतरावर मुलीचा मृतदेह नग्न अवस्थेत आढळून आला। रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल व उपाधीक्षक अभिजित शिवथरे यांच्या मार्गदर्शनाखाली पेणचे उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल व पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत संशयित किरण भिकू वाघमारे याला ताब्यात घेतले आहे। मृतदेह शवविच्छेदनासाठी पेण उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला असून शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर पुढील गुन्ह्याचे स्वरूप स्पष्ट होईल, अशी माहिती पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी दिली। 8:30 वाजता पोलीस स्टेशन पेणला माहिती प्राप्त झाली की एक रिया सागर वाघमोडे वय 5 वर्ष मुलगी जे की पाटणेश्वर आदिवासी वाडीमध्ये राहते, ते काल रात्री पासून बेपत्ता आहे। त्याचा पत्ता मिळालेला नाहीये। त्या अनुषंगाने आपली पोलीसची सर्च टीम आणि सोबतच डॉग स्क्वॉड तिथे गेला त्यांचा शोध घेण्यासाठी। सगळे जे आदिवासी वाड्यातील लोक आहेत त्यांनी शोध घेतला आणि तिथून अंदाजन 100 मीटरच्या डिस्टन्सवरती आपल्याला तिची बॉडी नग्न अवस्थेत मिळाली। त्याच्या पोस्टमॉर्टमसाठी बॉडी हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलेली आहे। डॉक्टरांच्या काय कन्क्लुजन आहे ते आपल्याला समजेल। प्रिलिमिनरी माहितीच्या अनुषंगाने आपल्याला याच्यात जे संशयित आहे किरण भिकू वाघमारे त्याला आपण ताब्यात घेतलेला आहे आणि आपल्याकडे आत्ताची स्टेजवरती पण सफिशियंट एव्हिडन्स आहे की हे जे कृत्य आहे खून प्लस जे काही डॉक्टरांचा असेसमेंट असेल ते त्यांनीच केलेलं आहे। आपण पाहत आहात शिवतेज समाचार न्यूज चॅनल।